पैशाचा पाऊस पाडणारे हे 5 शुभ तीळ तुमच्या शरीरावरही आहे का? आता खरंच शरीरावर असा एखादा तीळ असू शकतो का जो थेट श्रीमंतीचे संकेत देतो? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर चला समजून घेऊया. कोणता तीळ सामुद्रिक शास्त्रात सर्वात शुभ मानला जातो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या शरीरावरही असा एखादा तीळ आहे का जो तुमचं नशीब बदलण्याचे संकेत देतोय? तर हो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सामुद्रिक शास्त्रानुसार श्रीमंतीचे संकेत मानले जाणारे 5 अतिशय शुभ तीळ आणि त्यामागील रंजक पारंपरिक मान्यता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी आम्ही तुम्हाला अशा एका तिळाबद्दल सांगणार आहोत ज्याला आपल्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानलं गेलंय. चला तर सुरुवात करूया. भारतीय परंपरांमध्ये प्राचीन काळापासून सामुद्रिक शास्त्राला एक विशेष आणि आदराचं स्थान आहे. या शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीराची रचना, त्याचा चेहरा, हाताच्या रेषा आणि शरीरावरील तीळ या केवळ बाह्य गोष्टी नाही, तर त्यावरून व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या जीवनातील प्रवृत्ती आणि भविष्यातील काही महत्त्वाच्या शक्यता समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र पुढे जाण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. या व्हिडिओमध्ये आम्ही जी काही माहिती सांगणार आहोत ती संपूर्णपणे सामुद्रिक शास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहे. ही वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली गोष्ट नसेल, त्यामुळे ही माहिती तुम्ही केवळ श्रद्धा, आपली समृद्ध परंपरा आणि एक रंजक सांस्कृतिक अभ्यास याच दृष्टीने समजून घ्या. चला तर मग उत्सुकता न वाढवता थेट जाणून घेऊया की श्रीमंतीचे संकेत मानले जाणारे ते 5 शुभ तीळ कोणते आहेत. सुरुवात करूया सर्वात पहिल्या आणि महत्त्वाच्या जागेपासून, ती म्हणजे कपाळाच्या अगदी मध्यभागी असलेला हा तीळ. सामुद्रिक शास्त्रानुसार कपाळ हे व्यक्तीचं भाग्य आणि निर्णय क्षमता दर्शवतं. ज्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी स्पष्ट तीळ असतो त्या व्यक्ती प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्या जन्मजात नेतृत्व गुण असतो. अशा व्यक्ती जीवनात खूप मोठा मान सन्मान मिळवतात आणि आर्थिकदृष्ट्या खूप स्थिर होतात, अशी पारंपरिक मान्यता आहे. आता दुसरा शुभ तीळ कुठे असतो, तर जो अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहे तो म्हणजे तुमच्या उजव्या तळहातावरील तीळ. विशेषतः जर हा तीळ तुम्ही मूठ बंद केल्यावर मुठीच्या आत येत असेल तर सामुद्रिक शास्त्रात याला धनसंचयाचे म्हणजेच पैसा टिकण्याचे खूप मोठे प्रतीक मानले जाते. अशा व्यक्तींच्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत नाही आणि त्यांना नशिबाची उत्तम साथ मिळते असं मानलं जातं. तुमच्या उजव्या तळहातावर असा तीळ आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिसरा शुभ तीळ आहे जो तुमच्या उजव्या गालावर असेल. गालावरचा हा तीळ केवळ सौंदर्यात भर घालत नाही, तर सामुद्रिक शास्त्रानुसार उजव्या गालावरील तीळ हा व्यक्तीच्या आकर्षक आणि श्रीमंत राहणीमानाचा संकेत देतो. अशा व्यक्ती स्वभावाने खूप खऱ्या असतात. लग्नानंतर किंवा वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर त्यांच्या नशिबात अचानक धनलाभाचे योग येतात, अशी समजूत आहे. मग तुमच्या उजव्या गालावर तीळ आहे का हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका. आता चौथा तीळ हा थोडा रंजक आहे. नाकाच्या उजव्या बाजूला किंवा अगदी नाकाच्या शेंड्यावर म्हणजे टिप ऑफ द नोज. शास्त्र सांगतं की ज्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असतो त्या व्यक्ती खूप प्रतिभावान असतात. हो, कधी कधी त्यांना राग थोडा लवकर येतो, पण नशिबाच्या बाबतीत त्या खूप भाग्यवान असतात. कमी वयात किंवा स्वतःच्या कष्टानं खूप लवकर त्या यशाची शिखरं गाठतात आणि समाजात स्वतःची वेगळी श्रीमंती आणि ओळख निर्माण करतात. पाचवा आणि अत्यंत शुभ मानला गेलेला तीळ म्हणजे हनुवटीचा अगदी मध्यभागी असलेला तीळ. हनुवटी ही सामुद्रिक शास्त्रात स्थैर्याचं म्हणजे स्टॅबिलिटीचं प्रतीक असतं. ज्यांच्या हनुवटीवर तीळ असतो त्या व्यक्ती खूप शांत आणि कुटुंबवत्सल असतात. स्वतःचे हक्काचे घर, मालमत्ता आणि ऐशो आरामाचे जीवन जगण्याकडे त्यांचा कल असतो. नशीब त्यांना या सर्व गोष्टी मिळवून देण्यात नेहमीच मदत करते, अशी पारंपरिक मान्यता आहे. आता अनेकांचे प्रश्न असतील, तर खांद्यावर तीळ आहे, पाठीवर तीळ आहे, पायावर तीळ आहे, मग याचे संकेत काय? तर तेही सांगते. खांद्यावर तीळ असेल तर खांदा म्हणजे जबाबदारी. ज्यांच्या खांद्यावर तीळ असतो ते अतिशय विश्वासू असतात म्हणतात. ते स्वतःपेक्षा इतरांचा, कुटुंबाचा भार आनंदाने उचलतात. आणि ज्यांच्या पाठीवर तीळ आहे त्या व्यक्ती प्रचंड मेहनती, चिकाटीची आणि प्रामाणिक असते. ही लोक शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाहीत, तर स्वतःच्या कष्टाने पुढे जातात असं सांगितलं जातं. आता ज्यांच्या पायावर तीळ आहे तर हा तीळ खूप खास असतो. ज्यांच्या पायाच्या तळव्यावर तीळ असतो त्यांना प्रवासाची प्रचंड आवड असते असं म्हणतात.
त्यांच्या नशिबात देश-विदेश फिरण्याचे, नवनवीन जागा शोधण्याचे योग जास्त असतात, असं सामुद्रिक शास्त्र सांगतं. तर मंडळी, सामुद्रिक शास्त्रानुसार शरीरावरील हे काही विशिष्ट ठिकाणाचे तीळ नक्कीच शुभ मानले जातात आणि ते धन, यश आणि समृद्धीचे संकेतही देतात, अशी आपली पारंपरिक मान्यता आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त शरीरावर एखादा तीळ आहे म्हणून कोणीही घरात बसून श्रीमंत होत नाही. आपलं खरं भाग्य, आपलं खरं नशीब हे शरीरावरील चिन्हांपेक्षा आपल्या कर्मावर अवलंबून असतं. तुमची योग्य निर्णय, तुमची सातत्यपूर्ण मेहनत, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचं चांगलं कर्म हेच तुमच्या आयुष्यातील खरी श्रीमंती ठरवत असतात. त्यामुळे या माहितीला एक सकारात्मक प्रेरणा आणि आपल्या सुंदर पारंपरिक ज्ञानाचा भाग म्हणूनच पहा. आता आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या शरीरावर या 5 पैकी कोणत्या ठिकाणी तीळ आहे आणि हो, तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल, ज्यामध्ये हातावरील शुभचिन्ह, चेहऱ्यावरील शुभचिन्ह, सामुद्रिक शास्त्रानुसार राजयोगाची चिन्ह की महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळे शुभतीळ. तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि अशाच प्रकारच्या रंजक, धार्मिक, आध्यात्मिक आणि पारंपरिक ज्ञानासाठी तुमच्या हक्काच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन, सुंदर आणि रंजक विषयासह. तोपर्यंत पाहत रहा लोकमत भक्ती. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.